2026मध्ये होणाऱ्या MPSC आणि UPSCच्या किंवा स्टाफ सिलेक्शन बँक व इतर ज्या काही महत्त्वपूर्ण ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेमध्ये ऊर्जाविषयीची जी काही गरज आहे ती इराण आणि अमेरिका इस्रायल युद्धामुळे जगभर सध्या चर्चेचा विषय आहे. आणि चर्चेचा विषय असल्याकारणाने तुम्हाला जागतिक जी काही ऊर्जा निर्मितीची जे महत्त्वाचे स्रोत आहे त्याविषयीची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी 100% परीक्षेला विचारली जाण्याची शक्यता वाटते. या घटकावर आधारित याचा पूर्वी ज्या काही मागच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेमध्ये शक्यतो आकडे जास्त विचारले जात नसत, सरळ प्रश्न विचारला जायचा. परंतु स्पर्धा जसजशी वाढत चाललेली आहे, परीक्षार्थींची संख्या वाढत चाललेली आहे, त्यामुळे अचूक जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीकडे आयोगाने प्रश्न जे आहेत त्या प्रश्न विचारण्यावर जास्त फोकस केलेला आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी या आकडेवारीच्या अनुषंगाने तुम्हाला क्रमवारी लावण्यासाठी किंवा योग्य आणि अचूक विधाने ओळखा या संबंधात सुद्धा तुम्हाला PYQ स्वरूपात प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा ऊर्जा निर्मितीविषयीचे कथन आणि त्याविषयी जागतिक आणि भारतीय जे काही स्रोत आहेत त्याचे जे असणार जे प्रमाण आहे ते प्रमाण तुम्हाला परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. व्यवस्थितरित्या ह्या बाबीचं टिप्पण करा. जास्तीत जास्त मुद्दे जे आहेत ते मुद्दे खोलवर अभ्यासण्याचा प्रयत्न करा आणि माझ्या माहितीप्रमाणे ज्या काही मागच्या 10-15 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेचं अवलोकन करून हा व्हिडिओ तयार केलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ. याचा तुम्हाला नक्कीच परीक्षेसाठी फायदा होणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करा. धन्यवाद.